देवाची स्तुती असो प्रियानो. आपण आज देवाच्या वचनाकडे जात आहोत. बंधू अमित लोंढे तुमचे आभार मानतो भक्ती चालवल्याबद्दल. काल 2 दिवसापासून तब्येत थोडीशी प्रियानो नरम आहे आणि म्हणून आज भक्ती चालवण्यासाठी मी चर्च बोर्डच्या लोकांना विनंती केली. तरी देवाची स्तुती असो, बोलण्यासाठी प्रियानो थोडासा दम लागत आहे आणि प्रार्थनेत आठवण असू द्या की प्रभू लवकर स्पर्श करेल. यावेळेला प्रियानो आपण जो काही दिवसांपूर्वी, मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी आपण जो एक शास्त्र भाग पाहिला होता, एक मुद्दा प्रियानो आपण पाहिला होता की देव कशामुळे नाराज होतो. त्यातला 6वा मुद्दा होता की देव ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो. हा मुद्दा जो आहे प्रियानो तो आपण आज पाहणार आहोत. आणि त्याआधी आपण मुद्दा पाहिला होता की देव कशामुळे नाराज होतो. पाच मुद्दे प्रियानो आपण पाहिले होते आणि ते 5 मुद्दे अशा प्रकारे होते. पहिला मुद्दा होता प्रियानो, देव कशामुळे नाराज होतो. जेव्हा लोक दैहिक समाधानासाठी जगतात. नंबर 2, जेव्हा लोक मागे सरकतात. नंबर 3, जेव्हा देवाचे वचन ते लपवतात. नंबर 4, जेव्हा धर्माची रचना माणसांना खुश करण्यासाठी केली जाते. आणि 5 आपण पाहिलं होता की जेव्हा लोक स्वतःला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. या 5 गोष्टी आपण पाहिलं प्रियानो आणि या सर्व गोष्टींमुळे देव नाराज होतो. आज आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे 6वा मुद्दा आहे. आणि 6वा मुद्दा आहे की देव कशामुळे नाराज होतो. तर देव ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. आता पवित्र शास्त्रामध्ये काही जण म्हणतील की 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या 10 आज्ञांमध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे या गोष्टी करू नका, त्याला पाप म्हणून गणलं जाईल आणि त्याची शिक्षा तुम्हाला त्यावेळेला सुद्धा मिळणार आहे. 10 आज्ञांमधल्या काही गोष्टी आहेत किंवा 10 आज्ञांमधली काही पापं ज्याला म्हटलेलं आहे त्या पापांचा हिशोब या ठिकाणीच होईल असं पण नाही. काही वेळेला ते पाप आपण जर केलं असेल तर इथंच प्रियानो शिक्षा देखील मिळणार आहे. परंतु बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या मृत्यूनंतर आपल्याला देखील प्रियानो किंवा माणसांना न्यायाच्या दिवसाला सामोरं जावं लागेल. त्याला पाप म्हटलेलं आहे. आणि जर त्याच्यामध्ये पाप आढळलं तर स्वर्गामध्ये नाही तर त्याला नरकामध्ये प्रियानो पाठवलं जाणार आहे. आणि मग ते एक किंवा पाप असू द्या, एकच जरी असलं तरी नरकात तो ढकलला जाईल. ते पापाच्या संदर्भामध्ये आहे. पण आज आपण पाहत आहोत की देव ज्या गोष्टींचा द्वेष करतो, पापाचा पण द्वेष करतो, पण अशा काही गोष्टी आहेत की त्याचा द्वेष करतो. म्हणजे काय, भूतलावरती त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी तसं बिलकुल वागू नये. त्याला त्या आवडत नाही. त्याला प्रियानो आपण द्वेष म्हणतो, पण पापसुद्धा त्याच्यामध्येच गणलं जातं आहे. द्वेष आणि पाप याच्यामध्ये काय फरक आहे. द्वेष करणाऱ्या गोष्टी म्हणजे परमेश्वराला ज्या गोष्टी आवडत नाही आहे त्या गोष्टी जर आपण करत असू तर इथल्या इथंच ताबडतोब त्याचा निर्णय होऊन जाईल. त्याला शेवटच्या दिवसाची वाट बघण्याची गरज नाही. पाप जे आहे, पाप काही वेळेला या ठिकाणीसुद्धा लगेचच भोगायला लागेल शिक्षा. पण काही अशा गोष्टी आहेत की त्या न्यायाच्या दिवशी प्रियानो उघड होतील आणि शिक्षा त्यावेळेला मिळणार आहे. मग द्वेष ज्या वेळेला आपण म्हणतो ते ताबडतोब इथेच लगेचच किंवा ह्या भूतलावर असतानाच आपल्याला परमेश्वर भोगायला लावेल किंवा तो शिक्षा देखील करेल.
आणि म्हणून नीतिसूत्र आपण काढलेलं आहे, त्याचा 6वा अध्याय आणि 16 ते 19 वचन त्यामध्ये वाचलेलं आहे की परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. द्वेष तर करतोच तो, पण त्याला वीट येतो. वीट म्हणजे अगदी त्याला किळस देखील वाटत आहे, नको नको वाटत आहे, त्याने तसं नको करायला त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे. काय आहेत त्या 7 गोष्टी? काय आहेत? कदाचित आपण हा शास्त्रभाग वाचला असेल किंवा तुम्ही जर तिथं खूण केली नसेल तर त्या 7 गोष्टींना आकडा द्या. नंबर 1, उन्मत्त दृष्टी. नंबर 2, लबाड बोलणारी जिवा. नंबर 3, निर्दोष रक्त पाडणारे हात. नंबर 4, दुष्ट योजना करणारे अंतःकरण. 5, दुष्कर्म करण्यास त्वरा करणारे पाय. 6, लबाड बोलणारा खोटा साक्षी. आणि 7, भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य. ह्या त्या होत. 7 गोष्टी आहेत. आणि देव म्हणत आहे हे सुद्धा पाप म्हणूनच गणलं जाईल, पण लक्षात घ्या ह्या गोष्टी जर मनुष्य करत आहे तर त्याचं प्रतिफळ, त्याची शिक्षा इथेच ताबडतोब त्याला मिळेल. प्रियानो, आज मी तुम्हाला म्हणणार आहे की नीतिसूत्रामध्येच शलोमोनाने लिहिलेलं आहे आणि ह्या 7च गोष्टी आहेत अशा नाहीत, तर जवळपास 14 गोष्टी आहेत पवित्र शास्त्रातच नाही तर नीतिसूत्रात, फक्त नीतिसूत्रात. हे शलोमोनानेच लिहिलेलं आहे, पण नीतिसूत्राचा जर अभ्यास केला तर अशा 14 गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल आपण म्हणू की देव त्याचा द्वेष करतो. आणि त्या 14 गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत. मी विनंती करेल की आज काही शास्त्रभाग जास्त आहेत, अधिक लोकांनी पटकन शास्त्रभाग काढावा आणि इतरांनासुद्धा वाचण्याची संधी द्यावी. मला प्रत्येक शास्त्रभागावर फार जास्त वेळ घेता येणार नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं प्रियानो आपण आजच्या दिवशी पाहणार आहोत. नंबर 1, कुटील लोक. नीतिसूत्र 3रा अध्याय आणि 31 वचन कोणी वाचावं. नीतिसूत्र 3रा अध्याय आणि प्रियानो 31 वचन. नाही, 3रा अध्याय 31 वचन. थँक्यू. जुलूम करणाऱ्यांशी स्पर्धा करू नको, त्याची कोणतीही रीत स्वीकारू नको. जुलूम करणारे लोक आहेत आणि जुलूम करणारे जर लोक आहेत म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणारे, मुद्दामून काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना चांगलं बघवत नाही असे काही लोक आहेत आणि ते कुटील कारस्थानं करतात. प्रियानो, अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्यांना असं वाटत असतं की माझ्या जीवनात नाही मग ह्याच्या जीवनातच का आहे ती, किंवा जर माझ्या जीवनामध्ये दुःख आहे तर त्याच्या जीवनामध्ये सुख का आहे त्याला. अशा गोष्टी प्रियानो मनुष्य दुसऱ्यांच्या जीवनाकडे बघून जळफळत असतो आणि तो कुठलं तरी कारस्थान करत असतो. पण नीतिसूत्र शलोमोन म्हणत आहे जे जुलूम करणारे लोक आहेत त्यांच्याशी स्पर्धा करू नको. म्हणजे काय, कुठल्याही रीतीने त्यांच्याकडे काही गोष्टी चांगल्या पण असतील, त्यांच्याकडे प्रियानो काही गोष्टी त्या तुम्हाला मोहक वाटत असतील. जुलूम करणं कदाचित तुम्हाला आवडणार नाही, त्यांची पद्धत म्हणा किंवा त्यांचं वागणं, पण तुम्ही म्हणताल की नाही बाकी सगळं चांगलं आहे, फक्त जुलूम करणं फार वाईट आहे त्याचं. त्याच्या जीवनामध्ये हे जुलूम फार दुसऱ्यांवर जुलूम करतो, अत्याचार करतो, एवढं वाईट आहे, पण त्याची ही एक चांगली गोष्ट आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. असं जर म्हणून तुम्ही त्या माणसाची स्तुती करत असताल
तर थोडक्यात तुम्ही त्याची तुलना करत आहात, त्याची बरोबरी स्वतःला करत आहात आणि तो चांगला आहे, तो योग्य आहे असं तुम्ही म्हणताल. सलमोन म्हणत आहे, जुलूम करणाऱ्यांशी स्पर्धा करू नको, त्याची कोणतीही रीत स्वीकारू नको. वेगवेगळ्या काही चांगल्या रीती असतील. कदाचित जुलूम करणारा एका बाजूला तो जुलूम करतोय आणि दुसऱ्या बाजूला गरीब लोकांना तो पैसे देखील वाटतोय, मदत करतोय, आजारी लोकांना जाऊन भेटतोय. बऱ्याच काही गोष्टी त्याच्याकडे चांगल्या असतील, पण त्याच्यामध्ये एक जरी ती गोष्ट असेल तर त्याची तुलना करू नको, तो म्हणत आहे. आणि म्हणून स्तोत्र प्रियांनो आपण काढूया 37:1. मगाशी प्रियांनो आपण वाचलं होतं 37 आणि त्याचा पहिला अध्याय, आळीपाळीचं वचन आपण वाचलं प्रियांनो. त्यातलं 37 आणि पहिलं वचन काय म्हणत आहे, दुष्कर्मांवर जळफळू नको, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात आणि हिरवळीसारखे वाळून जातात. याच भूतलावर ते जर तसं जीवन जगत आहेत तर लगेचच ते निघून जातील. या भूतलावर जास्त दिवस ते राहणार नाहीत, परमेश्वर त्यांना काढून टाकेल. आणि म्हणून ते म्हणत आहेत की दुष्कर्म करणारा व्यक्ती हा गवताप्रमाणे आहे आणि ते लवकर कापले जातात, लवकर कापले जातात प्रियांनो. दुसरं त्याच्यामध्ये वचन आहे नीतिसूत्र 24 आणि 1 वचन प्रियांनो. नीतिसूत्रे 24 आणि 1 वचन. दुर्जनांचा हेवा करू नको, त्याच्या संगतीची इच्छा धरू नको. मग ते प्रियांनो कितीही मोठे पुढारी असू द्या, ते कदाचित राजकीय पुढारी असतील, ते धार्मिक पुढारीसुद्धा असतील. खेदाची गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे की प्रियांनो काही सेवक, काही पाळक, काही बिशप, काही अधिकारी हे सुद्धा प्रियांनो त्यांच्या स्वार्थासाठी काही वाईटरित्याच्या चाली चालतात, ज्याला पॉलिटिक्स पण म्हणू आपण, राजकारण करतात. एकाच बाजूला कोणाला तरी त्या ठिकाणी प्रियांनो जास्त पारडं त्यांचं असतं, दुसऱ्या पक्षाला प्रियांनो ते सामोरं ठेवत नाहीत. म्हणजे जशा रीतीने राजकीय लोक करत असतात तसंच सेवक देखील प्रियांनो असं जीवन प्रियांनो जगत असतात. आणि म्हणून त्यांना दुर्जनच म्हटलं जाईल, ते कितीही मोठे अधिकारी आणि सेवक असले तरी देवाचे. सलमोन म्हणत आहे, दुर्जनांचा हेवा करू नको, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नको. का बरं? त्यांचे अंतःकरण बलात्कार करण्याचा बेत करते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात. बलात्काराची बेत म्हणजे काय? योजना अशी काय करून ठेवतात की समोरच्याला कळू देणार नाही, मागमूस लागू देणार नाही. त्यांच्या स्वार्थासाठी ते बऱ्याच काही असे कुटील कारस्थानं करतील की ज्याच्यामुळे कदाचित लोक म्हणतील की नाही, हा तरी देवाचा सेवक आहे. लक्षात घ्या प्रियांनो, त्यांच्या मुखातून, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात. त्यांचं बोलणं दुतोंड असतं. म्हणजे एका बाजूला ते बोलताना चांगलं बोलतील, पण त्याच्या मागे अर्थ त्यांचा वेगळा असतो. बायबल सेमिनरीमध्ये आमचे एक शिक्षक होते. जर ते शिक्षक आम्ही लायब्ररीला जात असताना, क्लासला जात असताना किंवा ग्राउंडवर कुठेही जर भेट झाली तर सर्व शिक्षकांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट करायलाच लागतं. एक चांगली पद्धत होती ती. काही शिक्षक असतात की ते गुड मॉर्निंग करतात, आपल्याला रिस्पॉन्स देतात, काही हात करतात विचारांमध्ये असले तर. पण एक शिक्षक असा होता की त्याने जर बघून आपल्याकडं हसला तर समजायचं तो मुलगा फसला. काहीतरी त्याच्या जीवनामध्ये हा काहीतरी कारस्थान करणार आहे. जर तो शिक्षक सरळ चालला गेला, त्याने नुसतं गुड मॉर्निंग केलं, निघून गेला, तर समजायचं काही नाही बाबा आपल्या विरुद्ध. पण जर तो शिक्षक आपल्याकडे बघून हसला तर समजायचं आपण टार्गेट होणार आहोत, आपल्यावरती काहीतरी येता 1 दिवसात 2 दिवसात काहीतरी होणार आहे. आणि म्हणून
ते शिक्षक जर वाटेने जर येत असतील तर मुलं दुसऱ्या बाजूने निघून जायचे सगळे विद्यार्थी. नकोच बाबा, तोंडच बघायला नको. त्यांच्या वाणीतून घातपात बोल निघतात. काही वेळेला काही लोक बोलून दाखवतील, पण काही लोक नुसते हसतील सुद्धा, आणि हसलं की समजायचं आपण अडकलो. शल्मोन ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला यासाठी सांगत आहे की याला देव द्वेष करतो. देव म्हणत आहे अशा गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये नसाव्यात. पुढे प्रियांनो आपण जाऊया. 6वा अध्याय 16 ते 19 आपण या ठिकाणीच वाचलं. यामध्ये उन्मत्त दृष्टी 7 गोष्टी आपण पाहिल्या आहेत. 7 गोष्टींमध्ये वरती प्रियांनो एक गोष्टी कुटील लोक हा शब्द पाहिला. एक एक करून प्रियांनो आपण बघणार आहोत. उन्मत्त दृष्टी. उन्मत्त दृष्टी म्हणजे काय? घमंडी माणूस. त्याला त्या ठिकाणी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा गर्व असतो, किंवा काहीतरी त्याच्यामध्ये असं असतं की त्याला असं वाटतं हे दुसऱ्यांकडं नाही, माझ्याकडंच आहे, आणि म्हणून बाकीच्यांना एकदम तो खाली पाहतो. त्याला असं वाटतं की बाकीचे सगळे तुच्छ आहेत, मीच फक्त चांगला आहे, माझ्यामध्येच ती पात्रता आहे, माझीच ती लायकी आहे, मीच त्या गोष्टीसाठी खरं तर पात्र आहे, त्या पदाला मी जाऊ शकतो. अशा काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उन्मत्त दृष्टी म्हणजे स्वतःबद्दल काहीतरी त्याला वाटत असतं आपण काहीतरी विशेष आहोत. देवाचं वचन उन्मत्त दृष्टीबद्दल काय म्हणतं प्रियांनो? स्तोत्र 1 आणि त्याचं 5 वचन कोणी वाचेल? स्तोत्रसंहिता 101 आणि त्याचं 5वं वचन प्रियांनो. नाही, येस, आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा मी काय करतो? विध्वंस करीन. न्यायाच्या दिवसाची वाट बघायची गरज नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं प्रियांनो, ह्या अशा काही गोष्टी आहेत की देवाला द्वेष आहे, वीट आहे या गोष्टींचा. आणि ही आपण एक प्रियांनो गोष्ट दुसरी बघत आहोत की आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचं मी विध्वंस करीन. थोडक्यात, जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. याच ठिकाणी ताबडतोब त्याची दृष्टी देव अशी काय खाली करेल की त्याला कुठल्या प्रकारचं घमंड नसेल. काही वेळेला काही लोकांना त्यांच्या तब्येतीबद्दल घमंड असतो आणि ते म्हणतात आम्ही आयुष्यभर कधीच गोळी खाल्ली नाही, आम्ही आजारीच पडलो नाही. म्हणजे कधी बोलतात ते? ज्या वेळेला दुसरे लोक बिचारे आजारी पडलेले असतील. त्यांना असं वाटतं की बघा, देवाने मला किती आशीर्वाद दिलेला आहे, मी कधीच आजारी पडलो नाही, देवाने खूप आशीर्वाद दिलेत मला. पण नंतरच्या काळामध्ये त्याची ती उन्मत्त दृष्टी जी आहे, घमंड जो आहे आरोग्याबद्दल, तो अशा रीतीने काही करून टाकतो की तो बिछाण्याला खिळून जातो आणि त्याच्यातच प्रियांनो अंत होतो कधी. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा अभिमान किंवा गर्व कधीच करू नये. मग तो आरोग्याचा असू द्या, तो पैशाचा असू द्या, तो नावलौकिकतेचा असू द्या, जमीन जुमल्याबद्दल असू द्या, एखाद्या पदाचा असू द्या, एखाद्या कामाचा असू द्या. काहीतरी तुम्ही काम करत आहात, पद आहे, तर त्याचा घमंड करू नका. देव म्हणतोय अशा लोकांना मी ताबडतोब खाली आणणार आहे. आणि जो देवासमोर नम्र राहतो, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला धन्यवाद देतो, त्याला देव उंच करत राहतो प्रियांनो. म्हणजे एखादा व्यक्ती प्रियांनो जर तो शेतकरी असेल तर तो ज्या वेळेला प्रियांनो नांगरणी करायला जातो ह्या दिवसांमध्ये, तर प्रत्येक गोष्टीकडे तो बघत असताना देवाला धन्यवाद देईल. जो ख्रिस्ती व्यक्ती आहे तो त्याच्या बैलांसाठी किंवा ट्रॅक्टरसाठी देवाला धन्यवाद देईल. देवा तुझी स्तुती असो. तो संपूर्ण रीतीने त्याच्या शरीरामधून फुटणारा घाम आणि मिळणारी आल्हाददायक झुळूक, घाम त्याचा सुकवत असते, त्यासाठी देखील तो देवाला धन्यवाद देईल.
मातीतून निघणारा प्रियांनो जो वास असतो पावसाचं पाणी पडल्यानंतर, तो घेऊन सुद्धा तो देवाला धन्यवाद देईल. किती सुंदर संधी मिळाली प्रभू, की मला या ठिकाणी अशा वातावरणामध्ये नांगरं करण्याचं आणि शेत त्या ठिकाणी पेरण्याची संधी मिळाली. प्रत्येक गोष्टीसाठी तो देवाला धन्यवाद देत राहील. पण जे दुष्ट लोक असतात ते किरकिर करतील, ते कुरकुर करतील. काय ते ऊन, काय हा पाऊस, काय ही कष्टाची गोष्टी, मला अजून पाणी पाहिजे होतं, किंवा हा ट्रॅक्टर किंवा हा बैल एवढा चांगला नाही. तो सातत्याने कुरकुर करत राहील. त्याला असं वाटतं की नाही, माझी पात्रता ह्याच्यापेक्षा चांगली आहे. मग ते पदाबद्दल सुद्धा असू द्या, कामाबद्दल सुद्धा असू द्या. पण जो नम्र व्यक्ती आहे तो नेहमी देवाला धन्यवाद देत राहील, त्याची स्तुती करत राहील. आणि म्हणून पुढे तिथं म्हटलेलं आहे, जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. इथल्या इथे देव त्याला धुळीस मिळून टाकेल. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे. जे काही आपल्याकडं आहे त्याचा बिलकुल घमंड करू नका. मग ते आरोग्य असू द्या, पैसा असू द्या, पद असू द्या, नावलौकिकता असू द्या, संपत्ती असू द्या, कुटुंब असू द्या, मुलं मुली. वडील ज्या वेळेला आजारी होते हॉस्पिटलमध्ये, माझा एक भाऊ सारखा यायचा. बऱ्याच वर्षांनी भेट झाली त्याची, आणि तो आपल्या मुलांबद्दल सांगायचा. अरे माझा मोठा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर आहे, एवढ्या मोठ्या माणसाला तो जाऊन भेटला. दुसरा मुलगा आहे तो इतका चांगला काम करतो, बॉडी बिल्डर आहे, दिवसभर त्याला फोन कॉल येत असतात. एकदा नाही, दोनदा नाही, वारंवार ज्या वेळेला तो भेटायला येईल त्यावेळेला तो आपल्या मुलांचं कौतुक करत राहील. आणि मी त्याला म्हणायचो चांगली गोष्ट आहे. अर्थात तो आपल्या जिवंत देवाला ओळखणारा नाही आहे, पण मग त्याला मी सुवार्ता थोडीशी सांगितली की बाबा हे सगळं काही आहे, देव आपली कृपा देतो, आपण नम्रतेने ते स्वीकारून देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. परमेश्वर म्हणत आहे, जो कुर्रेबाज. आता हा शब्द आपल्या सगळ्यांना माहीत आहे प्रियानो. कुर्रेबाज म्हणजे काय? लोकांकडे पाहत असताना दृष्टी बारीक करायची, डोळे बारीक करून बघायचं त्याच्याकडे. कोण आहे हा व्यक्ती? अरे तू कोण? तुझ्यापेक्षा श्रेष्ठ मी आहे. कुर्रेबाज. आणि गर्विष्ठ मन इतकं गर्विष्ठ आहे की काहीतरी त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्याबद्दल त्याला खूप अभिमान आहे. जगात असे काही लोक आहेत प्रियानो की त्यांना जरी खूप काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असतात, लायकी असते त्यांची, परंतु ते बाहेरून कधीच दाखवत नाहीत. आणि एक चांगलं उदाहरण प्रियानो आजच्या काळातलं म्हणजे आपल्या भारत देशाचे जे पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. एक सुंदर उदाहरण प्रियानो, मला नेहमी आवडतं त्यांचं, की एवढ्या मोठा तो व्यक्ती, शास्त्रज्ञसुद्धा, त्यांचं थोडंसं मी प्रियानो ज्याला बायोग्राफी असते ती वाचली मी, की अगदी किती लहानपणापासून ते कसे वाढले, गरिबीमध्ये त्यांचे दिवस गेले, पण अगदी राष्ट्रपती पदावरून प्रियानो ते जाऊस्तोवर तेवढेच नम्र ते राहिले. कुठलाही गर्व त्यांना नव्हता. भारत देशाने त्यांना नाव काय दिलं? टोपण नाव काय दिलं? APJ अब्दुल कलाम. कुणाला माहिती? वाचलं तुम्ही? नाही? मिसाईल मॅन नाव दिलं त्यांना, मिसाईल मॅन. त्यांनी मिसाईल म्हणजे रॉकेट असं काही तयार केलं की जगातल्या कोणाकडंच तसं नव्हतं प्रियानो. पहिल्यांदा त्यांनी ते बनवलं. एवढा मोठा व्यक्ती पण नम्रतेने राहिला. लहान मुलांबरोबर, राष्ट्रपती असून सुद्धा लहान मुलांबरोबर जाऊन बसायचा, बोलायचा. नम्रता. स्वतःकडे खूप काही पात्रता आहे पण त्याचा घमंड त्यांनी कधीच केला नाही. परमेश्वर म्हणत आहे, जे कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचे आहेत त्यांची मी गय करणार नाही. नंबर 3,
लबाड जिव्हा स्तोत्र 120 2 आणि 3 काय म्हणते प्रियानो? स्तोत्रसंहिता 120 2 आणि 3. कोणी वाचेल? स्तोत्रसंहिता 120 2 आणि 3. येस, हे परमेश्वरा, लबाडी करणाऱ्या ओठांपासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडव. कारण त्याच जिभेने किंवा त्याच ओठांनी मी तुझे स्तुतिस्तवन करत आहे. तुझं स्तुतिस्तवन जर मी माझ्या ओठांनी आणि जिभेने करत आहे, तर त्याच जिभेने मी कपटपणा किंवा खोट्या गोष्टी किंवा लबाडी मी कसं बोलू? तोंड एकच आहे, पण त्याच तोंडातून चांगलं आणि वाईट असं कधी निघालं नको. आणि म्हणून स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी म्हणत आहे, प्रियानो, हे परमेश्वरा, लबाडी करणाऱ्या ओठांपासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडू. कारण माझ्या अवतीभोवती तसे लोक आहेत, मला त्यांचा प्रभाव पडू देऊ नकोस. आज आपल्या भोवती देखील प्रियानो जो समाज आहे तो प्रियानो अशा प्रकारच्या लोकांनीच भरलेला आहे. समाजामध्ये लोक कपट आणि लबाड याच्याशिवाय जगत नाहीत प्रियानो. आज सकाळीच मी एक बातमी वाचली की प्रियानो रेडिओवरती होती ती, एवढा सुंदर पाऊस पडत आहे आणि शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना पेरणी करायची असते, फवारणी करायची असते. अजूनही भारतामध्ये खोटे बियाणं आणि खोटी औषधं यांचं फोफलवत चाललेलं आहे प्रिया. आणि कुठून आलं ते? गुजरात आणि आंध्र प्रदेश 2 राज्यांमधून अशी नकली बियाणं आणि खोटे औषधाची फवारणी शेतकऱ्यांना विकली जातात. ते बिचारे देशोधडीला जातात. आहे ते प्रियानो कधी कधी दुबार पेरणी करावी लागते आणि जे काही बी पेरलं, अरे ते सगळं नकली होतं. लबाड लोक भारत देशामध्ये ह्या कंपन्या ताबडतोब का नाही त्या ठिकाणी शोध घेऊन बंद करायला लावत? अजूनही बिचारे भारतातले लोक लबाडीमध्ये अडकलेले आहेत. दुधाच्या संदर्भामध्ये आपण ऐकतो प्रिया, पूर्वी दुधात पाणी घालायचे असं ऐकलं होतं नाही का? आता काय करतात? पाण्यातच दूध घालतात. तेवढंच नाही, नकली दूधसुद्धा बनवतात. डिटर्जंटपासून लबाडी. आता मिठाईच्या दुकानांमध्ये नकली खावा, मिठाई आवडीने खातात. लोकांच्या आरोग्याविषयी काही त्यांना वाटत नाही. समाज अवतीभोवती आपल्या अशा रीतीने भरलेला आहे. लबाडी करतात, दुसरा मरण पावला तरी चालेल, पण मला मात्र पैसे कमवायचे. मग ते कुठल्याही पद्धतीने असू द्या. धंदा करणं वेगळं आणि लबाडी करणं वेगळं. व्यवसाय हा प्रियानो वेगळा आहे. आम्ही सुद्धा केलेले आहेत. बरेचसे आपल्यामध्ये सुद्धा आहेत प्रियानो की व्यवसाय करतात. ते एक ठराविक गोष्ट असते, मार्जिन असती, बॉर्डर असती की तिथपर्यंत पैसे तुम्ही घेऊ शकता. व्यवसायाला प्रियानो लबाडीसुद्धा करता येते. जर आवाक्याच्या बाहेर तुम्ही जर त्याला पैसे मागत आहात तुमच्या त्या कामासाठी, तर ती लबाडी झाली, तो व्यवसाय नाही झाला. समाज आपल्या अवतीभोवती असा भरलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा ह्या स्तोत्रकर्ताप्रमाणे म्हटलं पाहिजे, हे परमेश्वरा, लबाडी करणाऱ्या ओठांपासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडून. हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल? तुला आणखीन काय मिळणार? काय मिळणार आहे तिला? जिभेचे चोचले सुद्धा आहेत. माणसं प्रियांनो याच जिभेने खोटं बोलतात, कारण त्याच जिभेचे चोचले भागवण्यासाठी प्रियांनो ते लबाडी बोलत असतात.
त्यांना त्यांच्या तोंडाला भरपूर काही खायला पाहिजे, चांगलं चांगलं खायला पाहिजे. मग समोरच्याला खोटं बोलायचं याच जिभेने आणि जिभेचे चोचले करून घ्यायचे. स्तोत्रकर्ता म्हणत आहे, माझा जीव वाचव प्रभू वाईट लोकांपासून. चौथी गोष्ट प्रियानो, निर्दोष रक्त पाडणारे हात. या वचनामध्येच प्रियानो 7 गोष्टी ज्या आहेत, नीतिसूत्रे 6व्या अध्यायामध्ये निर्दोष रक्त पाडणारे हात. काही प्रियानो त्या लोकांनी वाईट केलेलं नाही, पण तरी देखील त्यांचा जीव घेतला जातो. आणि सध्या खास करून आपल्या भारत देशामध्ये सर्वसामान्य लोक तर आहेत, पण आता पत्रकारांसुद्धा धमक्या यायला लागलेल्या आहेत. या सरकारविरुद्ध, केंद्र सरकारविरुद्ध जो कोणी प्रश्न विचारेल किंवा केंद्र सरकारच्या गोष्टी उघडकीस आणेल त्यांना जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळतात. काही लोकांनी प्रियानो पत्रकारिता सोडून टाकलेली आहे, राजीनामे देऊन टाकलेले आहेत, ते कंपनीमध्ये काम करायला लागलेले आहेत. कारण ते म्हणतात पत्रकारिता आता जमणार नाही, हे सरकार आम्हाला जगू देत नाही. पत्रकार सोडा प्रियानो, न्यायाधीश लोकांना सुद्धा गोळ्या घातलेल्या आहेत आपल्या सरकारच्या काळामध्ये. कोर्टाच्या गोष्टी, अगदी उच्च पदावरती असलेले न्यायाधीश यांना सुद्धा मारण्यात आलेले बऱ्याच केसेस प्रियानो आपण ऐकतो. त्यांनी काही केलेलं नाही, ते सत्य बोलले, खरं बोलले, सत्य जे आहे ते उघडकीस आणतात, पण तरी देखील प्रियानो त्यांचा जीव घेतला जातं. वेगवेगळ्या राज्यातले सरकार. आणि हे जग जाहीर आहे प्रियानो, हे काय लपून राहिलेलं नाही, कुठल्या तरी कानाकोपऱ्यात झालेलं असं नाही, पण आजच्या काळामध्ये त्या गोष्टी घडत आहेत. काही वर्तमानपत्रांमध्ये, काही TV चॅनल्सवरती प्रियानो फक्त एकच बाजू दाखवली जाते, दुसरी बाजू काहीच सांगितली जात नाही. निर्दोष रक्त पाडणारे हात. देव म्हणतोय मला द्वेष आहे, वीट आहे या लोकांचा, निर्दोष लोकांना मारत आहे. सुरुवात कुठून झाली प्रियानो? पवित्र शास्त्रामध्ये निर्दोष रक्त कोणी पाडलं? काहीन आणि आबेल. आबेलाने काय वाईट केलं होतं? काहीच नाही. त्या बिचाऱ्याने त्याच्या पद्धतीने देवबापाला अर्पण दिलं होतं. सुरुवात तिथंच दिसते प्रियानो, अगदी उत्पत्तीच्या पुस्तकात. आणि कायनाला द्वेष भावाचा, निर्दोष रक्त पाडलं त्याने. पहिला खून जर झाला तर तो निर्दोषच होता प्रियानो. आणि आजच्या काळामध्ये सुद्धा काही निर्दोष लोक आहेत, मारलं जातं प्रियानो. यशाचं पुस्तक आपण काढूया, 1 अध्याय 15 वचन काय म्हणते बघा प्रियानो. यशाचं पुस्तक 15 अध्याय 1 वचन. येस, यशाय म्हणत आहे, तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. निरपराध लोकांना मारून तुमचे हात भरलेले आहेत रक्ताने. आणि म्हणून असा व्यक्ती जो लबाडी करतो, निष्पाप रक्त त्या ठिकाणी सांडलं जातं, अशा लोकांनी किती हात वरून देवाची स्तुती केली, धन्यवाद दिला आणि प्रार्थना जर करत असतील, मागणी मानत असतील, देव म्हणत आहे मी बिलकुल ऐकणार नाही. तुमच्या प्रार्थना विनंती मी ऐकणार नाही. म्हणून तो म्हणत आहे, तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो, डोळे बंद करून टाकतो. नाही, मला याला उत्तर द्यायचं नाही, मला याची प्रार्थना ऐकायची नाही. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. कदाचित काही लोक म्हणतील आज की बाबा नाही, आम्ही कुठं खून केला कोणाचा, आम्ही नाही निर्दोष रक्त नाही पाडलेलं. पण नवीन करारामध्ये प्रियांनो आपल्याला काय सांगितलंय? तू आपल्या भावाला
काय म्हटलं? वेडगळा म्हटला, मूर्ख म्हटला, तरी तू त्याचा काय केलाय? तू त्याचा खून करून टाकला. नवीन करारामध्ये प्रियानो ते देवबापाने सांगितलेलं, एखाद्या स्त्रीकडे कामदृष्टीने जरी पाहिलं तरी तू व्यभिचार केलेलाच आहे. दृष्टीने मनामध्ये जरी म्हटलं तरी झालेलाच आहे. तसं भावाला प्रियानो मूर्ख म्हटला, रागावून गेला, चिडून गेला त्याच्यावर, त्याचा खून झालेलाच आहे, संपलं. तुझ्या डोक्यात त्याला मारून टाकलेस तू. आणि असं जर जीवन आपलं ख्रिस्ती जीवन आपण म्हणून जगत आहोत आणि मोठमोठ्याने रविवारच्या दिवशी प्रार्थना करत आहे, पवित्र शास्त्र वाचतोय, घरी प्रियानो आपण किती वेळा तरी प्रार्थना विनंत्या देवाला सातत्याने उपवास प्रार्थना करून करत असू, देव म्हणतो मी डोळे झाकलेलेत, मी उत्तर देणार नाही. देव म्हणतो मला ह्या गोष्टींचं वीट आहे, याच ठिकाणी ह्या गोष्टीचं शासन देव करणार आहे. त्याला शेवटच्या काळासाठी वाट बघायची नाही. त्या गोष्टी आपण बघत आहोत की देवाला ज्या गोष्टींचा द्वेष आहे, वीट आहे, ते जर आपण करत असू, इथल्या इथेच सगळं काही भोगायला लागणार आहे. आणि म्हणून आपल्या अंतःकरणातून प्रार्थना करत असताना प्रार्थनेचे टप्पे आपण सांगितले होते प्रियानो, की देवाला जर विनंती सादर करायची आहे, एखादी मागणी तुमची देवाला सांगायची आहे, सगळ्यात पहिलं त्याची स्तुतीस्तवन करा, धन्यवाद द्या त्याला. प्रभू तुझे आभार मानतो, तो आमच्या सर्व गोष्टींसाठी आत्तापर्यंत सहाय्य केलं, मागील काही गोष्टींसाठी सहाय्य केलं, धन्यवाद द्या. दुसरी गोष्ट प्रार्थनेमध्ये चुकांची, अपराधांची, पापांची कबुली द्या. काय झालं प्रभू माझ्याकडून, काय केलं मी, कबुली द्या आधी. होय मी केलं ते प्रभू, कबूल करा, पश्चाताप करा, वचन द्या मी परत करणार नाही. आणि मग तिसरी पायरी आहे आपली विनंती देवाला सादर करा. होय प्रभू ही माझी विनंती आहे, पण आधी पहिल्या गोष्टींची पावती, दुसरी अपराधांची क्षमा, आणि मग तिसरी विनंती आहे आपली मागणी देवाला कळवा. असं जर करत असू तरच प्रियानो प्रार्थना विनंती ऐकल्या जाणार आहेत. बऱ्याच वेळेला काही लोक म्हणतात देव आमची प्रार्थना ऐकत नाही, काय झालं माहीत नाही, देवाची इच्छा काय आहे. अरे कुठंतरी तुझे हात रक्ताने भरलेले आहेत, खरोखरच्या रक्ताने नाही, परंतु आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये तू असा काही वागलेला आहे की देव म्हणत आहे मी डोळे झाकलेले आहेत, मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही, तुझ्या प्रार्थना विनंत्या ऐकणार नाही. तो काय बहिरा आहे का? त्याला समजत नाही, ऐकायला येत नाही, त्याला सगळं माहिती आहे. मग का तो असं करतो? कारण कुठंतरी आपल्यामध्ये ह्या गोष्टी दडून बसलेल्या आहेत. पाचवी गोष्ट, दुष्ट अंतःकरण. देवाला आवडत नाही प्रियानो दुष्ट अंतःकरण. ज्या वेळेला जगाचा नाश करण्याची योजना देवाने केली, त्यावेळेला प्रियानो हे वचन आपण वाचतो, उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि 5वं वचन. तिथं म्हटलेलं आहे, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. आणि म्हणून पुढं काय झालेलं प्रियानो, की परमेश्वराने नोहाची निवड केली आणि फक्त नोहाचं घर आणि प्रियानो जे प्राणी आहेत त्याने तारवामध्ये बसवले. बाकी सगळ्या लोकांचा, त्यावेळेला असलेल्या लोकांचा, पिढीचा त्यांनी नाश करून टाकलेला आहे. आता विचार करा, उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच, त्या काळामध्येच ज्या वेळेला सुरुवातच आहे, आजच्यासारखं काही प्रगत नाही आहे. आज जेवढं प्रगती झालेली आहे किंवा आज जेवढी आपण म्हणतो वाईट गोष्टी आहेत समाजामध्ये, त्या आजच नाही, त्या काळामध्ये सुद्धा त्या भयंकर होत्या, जास्त होत्या प्रियानो. हे परमेश्वराने पाहिलं आणि म्हणून तिथं म्हणत आहे की पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. आता त्यावेळेला लोकसंख्या पण एवढी नसणार. आज जेवढी लोकसंख्या पृथ्वीवर आहे त्यावेळेला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर आपण वाचतोय तर त्यावेळेला सुद्धा एवढी लोकसंख्या नसणार.
पण तरी देखील परमेश्वराला तेवढ्या लोकसंख्येबद्दल म्हणायचं आहे की तो म्हणत आहे मानवाची दुष्टाई फार झालेली आहे. का तर तो म्हणत आहे त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना. पाप कधी जन्माला येतं प्रियानो? ज्या वेळेला आपण म्हणू काहीतरी कृती त्याने हाताने केलेली आहे. चोरी म्हणा, खून म्हणा, व्यभिचार म्हणा, हाताने कृती केल्यानंतर इथे प्रियानो तो म्हणत आहे त्यांचे विचार इतके भयंकर आहेत, दुष्ट आहेत, योजना आणि कल्पना वाईट आहे. तो म्हणतो विचार ते करत आहेत. विचारांनी प्रियानो एखादी गोष्ट ATM फोडायचं आहे, चोरून न्यायचं ATM, ते चोरटे काय डायरेक्ट जाऊन बसतात का तिथे ATM रूममध्ये? त्याची योजना करतात, ते आखतात कोणत्या टाईमला इथं गर्दी नसते, वर्दळ कमी होते, पैसे किती त्याच्यामध्ये टाकले जातात, नेण्यासाठी काय काय, सगळी योजना आधी डोक्यामध्ये होते, नंतर त्याला प्रियानो कृतीमध्ये ते आणतात. म्हणजे परमेश्वर मानवाच्या कल्पना, त्याच्या योजना काय आहेत त्याला लगेच त्या समजतात प्रियानो. मी जसं दरवेळेला म्हणतो तुम्ही आत्ता सगळे माझ्याकडे बघत आहात, लक्ष देत आहात, ऐकत आहात, पण तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कोणता गिअर टाकलेला आहे, किती फास्ट तुमचं डोकं चाललेलं आहे, तुम्ही कुठे पोहोचलेला आहात, तुम्हाला कुठं जायचं आहे, इथून गेल्यानंतर काय करायचं आहे, ते सगळं काही परमेश्वर यावेळेला पाहत आहे. नुसत्या कल्पना जरी केल्या, विचार केला, देवाला सगळं माहीत आहे हा काय करणार आहे पुढे. आणि त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला. काय म्हटले? पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांची सर्व कल्पना केवळ एकसारख्या, पुढे शब्द काय, एकसारख्या चांगल्या आहेत नाही, एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. वाईटच आहेत, चांगलं काहीच निघत नाही आहे. आज विचार करा प्रियानो, आपण देखील रविवारच्या दिवसा सोडून किंवा चर्चच्या बाहेर गेल्यानंतर आपले विचार कसे असतात, आपल्या कल्पना कशा असतात, आपण कुठं प्रियानो आपला वेळ घालवत असतो, आपण काय करत असतो प्रियानो. रविवारच्या दिवशी देवाची स्तुती करणं चांगली गोष्ट आहे, पण त्यानंतर आपण कसं जीवन जगत आहोत, कशा प्रकारचं जीवन जगत आहोत, की ते देवाला आवडतं आहे का तो सगळ्या गोष्टी आपल्या विचारांना, कल्पनांना लगेच समजून घेतो. पुढं म्हणून म्हटलेलं आहे 6 वचन, म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. एकच सापडला, त्या काळामध्ये एकच सापडला की जो प्रियानो परमेश्वराच्या दृष्टीने चांगलं होतं. 5 गोष्टी पाहिल्या प्रियानो. 6वी गोष्ट, दुष्कर्मी पाय. नीतिसूत्रे 6वा अध्याय प्रियानो आपण काढलेला आहे आणि त्याचं 17 प्रियानो आपण वाचलेलं आहे. नीतिसूत्रे त्याचा 6वा अध्याय, उन्मत्त दृष्टी 17 वचन, लवाड बोलणारी जीवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय. दुष्कर्म करण्यासाठी धाव घेतो तो प्रियानो. त्या माणसाच्या पायाला काही वेळेला काही म्हणतात भवरा लागलेला आहे, भिंगरी लागलेली आहे, एका जागेवर थांबत नाहीत, निघून जातात, आत्ता इथं तर उद्या तिथे. त्या माणसाला आपण म्हणू तो होय काहीतरी त्याच्या बिझनेसच्या निमित्ताने किंवा कुठल्या तरी कामासाठी त्याला सारखं जावं लागत आहे. तसल्या माणसाबद्दल देवाला काही वाटत नाही, पण तो काय म्हणत आहे, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय. वाईट गोष्ट करायची आहे तर त्याच्यासाठी त्याचे पाय ताबडतोब हालतात.
योजना तो करतो, धावपळ करतो, त्याच्या पायांचा उपयोग तो करतो. देव म्हणतो मला वीट आहे अशा माणसांचा. चांगली गोष्ट करण्यासाठी त्याचे पाय तो कधी वापरणार नाही. आणि म्हणून प्रियानो, आपण पायाच्या संदर्भामध्ये माझ्या जीवनातली प्रियानो मी साक्ष तुम्हाला सांगितली की माझे पायसुद्धा दुष्कर्मासाठी नाही, पण सायकल रेस, मोटरसायकल रेस याच्यासाठी धावत होते. असे काय धावत होते की रविवारच्या दिवशी चर्चला नाही गेलं तरी चालेल, पण बाबा रेस आधी, त्या रेसला पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि मग असे काही हे पाय तंगड्यांमध्ये परिवर्तन झालं त्याचं, की ते पाय ठेवले नाही, त्याने तंगडे केले ते, आणि ते तंगडे लटकून ठेवायला लागले. आणि मग त्या 3 महिन्यामध्ये समज दिली देवाने, अक्कल दिली की तुझे पाय कुठं चालले होते. देवाला वचन दिलं, प्रभू तू माझे पाय परत दे, कुबड्या घेऊन मला चालायचं नाही आहे, आणि जर तू पाय परत दिलेस तर तुझ्या सेवेसाठी मी वापरेन. आणि म्हणून प्रियानो, दर रविवारी ह्या पायांवरती उभं राहण्यास देव शक्ती देतो. मी देवाचे आभार मानत असतो त्यावेळी की दर रविवारी आता दुसरे कुठल्या गोष्टीसाठी नाही, तर ते पाय देवाच्या सेवा कार्यासाठी इथं आहेत. आणि म्हणून प्रियानो, जे दुष्कर्म करण्यासाठी देवाने आपल्याला प्रियानो पाय दिलेले आहेत, तर ते कार्य दुष्कर्म करण्यासाठी नाही, तर चांगल्या गोष्टी सेवेला पुढं नेण्यासाठी आहे. रोमकरासपत्र आपण काढूया, 3रा अध्याय. कोणी वाचेल प्रियानो? रोमकरासपत्र 3रा अध्याय 15 ते 18. रोमकरासपत्र 3रा अध्याय. येस, थँक्यू. त्यांचे पाय रक्तपात करावयास जाण्याकरता उतवळे झालेले आहेत. येशू ख्रिस्ताने वाईट काहीच केलं नाही, पण तरी देखील शास्त्री, परोशी या लोकांनी त्याला धरून देण्यासाठी त्यांचे पाय उतावळे झाले होते. याला कधी एकदा वधस्तंभावरती मारू, वधस्तंभावर हा एकदा लटकला म्हणजे आम्हाला शांती मिळेल. आणि त्यासाठी प्रियानो कितीतरी येरझाऱ्या त्यांनी मारल्या असतील त्यांच्या पायाने. ही योजना कर, ती योजना कर, मीटिंग घे, लोकांना फसव, ह्याला बोलव, त्याला बोलव. त्यांचे पाय. येशू ख्रिस्त निर्दोष होता, वाईट काहीच केलं नव्हतं त्याने, पण प्रियानो ह्या लोकांनी निर्दोष माणसाचं रक्त तर सांडलं, पण त्याच्या पायाबद्दल म्हटलेलं आहे की त्यांचे पाय रक्तपात करावयास जाण्याकरता उतावळे झालेले आहेत. उतावळे. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. त्यांना देव दिसत नाही प्रियानो. ज्या वेळेला वाईट कृती करायची असते, ज्या वेळेला धावपळ करायची असते, पायांचा उपयोग करायला लागतो, त्यांना देवाचं भय नसतं. ज्या वेळेला तो संकटात सापडतो, आजारी पडतो, त्रासामध्ये येतो, त्यावेळेला प्रियानो मग तो शांत एका ठिकाणी बसतो, झोपतो. आजारी पडला, एका ठिकाणी झोपतो. आमचे पाळक साहेब नेहमी ते उदाहरण द्यायचे, माहीत नाही तुम्हाला मी सांगितलं का नाही. रोड इन्स्पेक्टर माहिती आहे का तुम्हाला? आपल्या इकडं नाही आहेत मला वाटतं, पण माहीत नाही, शाहूनगरला इकडे तिकडे रोड इन्स्पेक्टर कोण आहे माहिती आहे? रोड इन्स्पेक्टर. हां, रोड इन्स्पेक्टर म्हणजे डुक्कर. रस्त्याची ती पाहणी करत राहतो तो सारखा. कशासाठी? नेहमी घाण खात असतो. रोड इन्स्पेक्टर, फार चांगलं नाव दिलं नाही? आयुष्यभर तोंड त्याचं खालीच असतं. डुक्कर आयुष्यभर खाली. त्याची मान वरती कधीच होत नाही. पण कधी होते मान वरती? ज्या वेळेला त्याला धरतात, मारायला वेळ येते,
मग तो वर बघतो, अरे देव आहे की. आयुष्यभर खालीच बघत असतो तो, त्याला वर बघायची गरजच नाही, त्याला संधी मिळत नाही किंवा वेळ नसतो. काही लोक तसे असतात जगामध्ये, जगामधले रोड इन्स्पेक्टर असतात, सगळ्या गोष्टी करतील पण देवाला कधी वेळ देणार नाहीत. पण कधी वेळ देतील, अरे देव आहे का वर, मरायच्या वेळेला वेळ आली ना मग ते बघ. आमच्या पाळक साहेबांचं उदाहरण आहे, रोड इन्स्पेक्टर होऊ नका, जगातली घाण खाऊ नका, देवाकडे सारखं बघत जा, वर मान दिलेली आहे, नम्र व्हा, देवाकडे पहा. आणि म्हणून तो म्हणत आहे पाऊल, त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहे, त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही, त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भयच नाही आहे. अशा रीतीने ते वागत असतात, जगात फिरत असतात. प्रियानो, माणसाला जर पायच नसते तर तो फिरलाच नसता, एकाच जागेवर बसला असता. पण माणसाने त्याला पाय दिले आणि माणूस आज इथे तो उद्या तिथे, आज ह्या देशामध्ये तो दुसऱ्या देशामध्ये, जगाच्या पृथ्वीच्या दुसऱ्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा जाऊन पोहोचतोय तो, कारण त्याला पाय दिलेलेत. पण तेच पाय मला देवाची भक्ती करण्यासाठी, देवाचं वचन, सुवार्ता इतरांना जाऊन सांगायचं आहे, याच्याबद्दल त्यांना कल्पनाच नाही आहे. किंवा कोणी त्याच्यासाठी धजत नाही की चला आपण देवाची सेवा करावी म्हणून. आपले पाय घेऊन जावे, लोकांना सुवार्ता सांगावी, ज्यांना अजून प्रभू माहीत नाही आहे, ज्यांचं तारण झालं नाही, त्यांच्यासाठी पाय कधीतरी वापरले पाहिजे का नाही. आपले पाय फक्त कामाला जाणं येणं, भाजी मार्केट, मटन मार्केट, आजारी पडला तर हॉस्पिटल, नातेवाईक, लग्न कार्य, जगात सगळीकडे पाय वापरू आपण. पण सेवेसाठी आजपर्यंत आपले पाय किती वापरले आपण. मी आज अशी जाऊन सेवा केली, मी पायाने चालत गेलो किंवा मी गाडी घेऊन गेलो आणि जाऊन देवाचं वचन मी सांगितलं, सुवार्ता सांगितली. देव काय तुमच्यावर नाराज आहे प्रियानो? नाही, उलट त्यावेळेला जर तुम्ही तसं केलं तर देव शाब्बासकी देईल, आशीर्वाद देईल. शाब्बास माझ्या मुला, माझ्या मुली, माझी सेवा तू केली, माझ्या नावाला तू लोकांना जाऊन सांगितलंस, पायाचा चांगला वापर केला. दुष्कर्मी पाय, इथंच प्रियानो देवाला निर्णय करायचा आहे, कारण ह्या गोष्टीचं वीट आहे. त्याला पाप म्हणून सुद्धा म्हटलं जाईल, पण तरी देखील ते प्रियानो शेवटच्या काळासाठी नाही, पण ह्या भूतलावर जिवंत असतानाच त्या माणसाला त्या भोगायला लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्या संदर्भात प्रियानो आपण पाहत आहोत. एक शेवटची यामधली गोष्ट पाहू. 8 गोष्टी आपण पाहिल्या, 14 गोष्टी आहेत पुढच्या वेळेला आपण पाहू. या वचनामधून खोटी साक्ष, जे वचन प्रियानो आपण वाचलं, नीतिसूत्रे 6वा अध्याय. आणि प्रियानो, लबाड बोलणारा खोटा साक्षी, 6वा अध्याय 19 वचन. कोणी वाचेल वचन? नीतिसूत्र 19, 5 आणि 9. 19:5 वचन. खोटी साक्ष देणारा शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा 19:5 काढा. नीतिसूत्रे 19:5. खोटी साक्ष देणारा शिक्षा चुकणार नाही. कुठं चुकणार नाही प्रियानो? शेवटच्या दिवसाबद्दल नाही, आत्ताच. जर खोटी साक्ष आहे, इथंच याच वेळेला तो म्हणत आहे, खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा कधीच चुकणार नाही आणि लबाड बोलणारा सुटणार नाही. एक म्हण मराठीमध्ये काय म्हण, रात्री जेवण झालं की हा हात या हातावर पाणी टाकतो, है ना? रात्री जेवण झाल्यावर डावा हात उजव्या हातावर पाणी टाकतो आणि सकाळी हा हात या हातावर पाणी टाकतो. लगेच वाट बघायला नाही लागत. म्हणजेच काय त्याचा अर्थ? इथल्या इथंच होणार आहे सगळं. लबाडी जर केली
खोट्या गोष्टी आहेत, उघडकीस येणार आहेत, चुकणार नाही, आणि ते सगळ्यांसमोर होणार आहे. एक देवाचा सेवक जो भारतामध्ये होता, मला वाटतं मागच्या वर्षी का यावर्षी तो मरण पावला. खूप चांगला सेवक, पण तो मरण पावल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये इतक्या काही गोष्टी बाहेर आल्या की सगळं जग आश्चर्य करायला लागलं. त्यांना समजेना की हे खरंच आहे का नाही खोटं आहे. स्त्रियांबद्दलचे त्याची लफडी, देवाचं वचन भयंकर सांगणारा रवी झाकरिया नावाचा माणूस, पण स्त्रियांबद्दल त्याची एवढी लफडी होती हे जगासमोर नंतर आलं प्रयोग. तो मरण पावला आणि अख्ख्या जगात सगळीकडे झालं. त्याच्या डायऱ्या सापडल्या, कॅन्सरने तो मरण पावला अमेरिकेमध्ये. सगळ्या गोष्टी उघडकीस होणार. माणूस जर लबाडी करत आहे तर ते जगासमोर येणार आहे प्रिया, ते दिसणार आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो मला ह्या गोष्टींचं वीट आहे. लबाड बोलणारा खोटा साक्षी. आता खोटा साक्षी म्हणत असताना पूर्वीच्या काळी न्यायाधीश, कोर्ट कचेरी अशा गोष्टी फार नव्हत्या, पण एका माणसाने जर दुसऱ्या माणसाबद्दल काही सांगितलं, 2 जणांनी साक्ष दिली, तर त्या माणसाबद्दल न्याय लगेच केला जायचा. आज कोर्टामध्ये अशा काही गोष्टी होतात की जे खरं आहे ते लपून ठेवायचं आणि खोट्या गोष्टी सांगायच्या, पुरावे गोळा करायचे. लोकांना त्या ठिकाणी खरं काय आहे ते दाबून ठेवायची आता सवय झालेली आहे. आणि तसे साक्षीदार पण मिळतात. एखाद्याने खून केलेला नाही आहे पण साक्षीदार उभं करता येईल. विरोधी पक्ष उभा करेल आणि तो म्हणेल माझ्या डोळ्यांनी पाहिलं याने काय केलं म्हणून. त्याने पाहिलं नाही, तो मनुष्य तिथं नव्हता. निर्दोष लोक फासावर देखील चढतात. चोरी केली नाही पण त्याच्यावर आळ घेतला जातो. होय, चोरी केली ह्या माणसाने, मी पाहिलेला आहे. खोटा आहे तो. 10 आज्ञेमध्ये प्रियांनो 9 आणि 10 आज्ञा काय आहे? 9 आणि 10वी आज्ञा काय आहे? 9वी आज्ञा, 10वी आज्ञा, हां, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. आणि पुढे आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याच्या कोणतीही वस्तूचा लोभ धरू नको. समाजाबद्दल देवबापाने आज्ञा दिलेल्या आहेत. 2 ह्या आज्ञा आहेत. अजून इतर लोकांबरोबर तू कसा राहशील, वागणं तुझं कसं आहे. होय, या 2 गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल पाप म्हटलेलं आहे. कदाचित तसा एखादा व्यक्ती वागेल, कोणाला समजणार नाही, पण शेवटच्या दिवशी परमेश्वर त्याला त्याचा न्यायनिवाडा करणार आहे. पण खोटा साक्षी, काहीतरी नको त्या गोष्टी सांगायच्या. आणि मग यातली शेवटची प्रियानो गोष्ट, वैमनस्य उत्पन्न करणारा. नीतिसूत्रे 6वा अध्याय 19 वचनाचा 2रा भाग. भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य या होय. 7 गोष्टी या एकाच भागामध्ये, म्हणजे प्रियानो 17, 18 आणि 19 ह्या वचनांमध्ये 7 गोष्टी दिलेल्या आहेत. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म कराव्यास त्वरेने धाव घेणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्यत्व उत्पन्न करणारा मनुष्य या वय. 2 भावामध्ये पेटून द्यायचं भांडण, मुद्दामून आग लावायची, आगीत तेल ओतायचं, बरेच काही गोष्टी आहेत नाही का. भावाभावांमध्ये आता गरजेचं नाही ते भावांमध्येच असलं पाहिजे, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, 2 स्त्रियांमध्ये, म्हणजे कुठंतरी भांडण उत्पन्न करून द्यायचं, लावून द्यायचं भांडण. ह्याचं त्याला सांगायचं, त्याचं ह्याला सांगायचं,
अरे तो तुझ्याबद्दल असं बोलत होता बरं का, आणि तो त्याला पण जाऊन जा, फार वाईट, विचारू नको, तुला सांगता येणार नाही तो काय बोलला तुझ्याबद्दल. हो, झालं दोघांमध्ये भांडण. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण याला, माइंड पॉइझनिंग. तो समोरचा तसा नाही आहे, पण त्याच्याबद्दल असं काही सांगायचं की त्याच्या कानामध्ये विष पेरायचं त्याच्याबद्दल, आणि ह्याच्याबद्दल कानामध्ये विष पेरायचं, आणि त्या दोघांची भांडणं लावून द्यायची. देव म्हणतो मला वीट आहे अशा लोकांचा, ह्याचं त्याला सांगत बसतात आणि भांडणं उत्पन्न होतात. परमेश्वर म्हणत आहे मला वीट आहे. नीतिसूत्र 6 अध्याय आणि प्रियानो 14 वचन वरतीच म्हटलेलं आहे, त्यांच्या मनात उद्दामपणा असतो, तो दुष्कर्माची योजना करत असतो, तो वैमनस्य पसरवतो. भांडण पेटवायचं, ख्रिस्ती समाज याच्यापासून दूर राहावा प्रियानो. त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी असं कधीच वागू नये. अशा कितीतरी गोष्टी आपल्या अवतीभोवती तर होत असतील, पण समाजामध्ये प्रियानो अशा काही गोष्टी दिसतही असतील, कुटुंबांमध्ये पण दिसत असतात. भांडणं लावून द्यायची प्रियानो, नातेवाईकांमध्ये भांडणं लावून द्यायची. सुनेचं घर, सासूचं घर, सगळीकडे प्रियानो काही ना काहीतरी सुरू असतं. कुठंतरी कोणीतरी पेटवलेलं असतं, ठिणगी पडलेली असते. अगं तुझ्याबद्दल असं तो व्यक्ती सांगत होता की झालं, त्या बाईचं डोकं खराब, आणि ती वागायला तसं सुरुवात करते. मग प्रत्यक्षात ती तसं बोलली नसेल ती व्यक्ती, पण अशी वृत्ती करणारे लोक, देव म्हणतो मला वीट आहे, मला द्वेष आहे अशा लोकांचं. आणि इथल्या इथं अशा लोकांचा प्रियानो न्याय निवाडा देव करणार आहे. मी म्हटलं सुरुवातीला प्रियानो, पाप यामध्येच ही सुद्धा गणना होते, पण पाप म्हणजे असं आहे की तो न्यायाच्या दिवशी उघडकीस येईल, माणसाच्या जीवनामध्ये त्याला शिक्षा होईल. पण द्वेष, देव म्हणतो ह्या अशा काही गोष्टी आहेत की इथल्या इथं त्याचं प्रतिफळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. त्याला फार दिवस जाणार नाहीत, इथंच राहून भोगाव्या लागतील. आणि म्हणून यापासून प्रियानो आपण दूर राहावं. कोणत्या गोष्टीत? कुटील लोक म्हणून आपली गणना व्हावी नाही, उन्मत्त दृष्टी असू नये, लबाड जीवा आपली असू नये, निर्दोष रक्त पाडणारे हात असू नयेत, दुष्ट अंतःकरण, दुष्कर्मी पाय, खोटी साक्ष आणि वैमनस्य उत्पन्न करणारे आपण होऊ नये प्रियानो. परमेश्वर करो प्रियानो तुम्हाला या वचनातून आशीर्वाद दो की प्रभू या सर्व गोष्टींपासून जर आपल्यामध्ये असं काही एखादी गोष्ट असेल, लबाड बोलणारी जीवा, ही फार कॉमन गोष्ट आहे प्रियानो. खोटी साक्ष कॉमन गोष्टी आहेत. अवतीभोवती कॉमन म्हणजे आपल्या अवतीभोवती दिसतात. वैमनस्य उत्पन्न करणारे, दुष्कर्म करण्यासाठी आपल्याला लोक दिसतील, समाजामध्ये आहेत, परंतु या सगळ्याबद्दल देव सोडू शकतो आपल्याला. यामधून प्रियानो आपल्याला क्षमा करू शकतो जर आपण पश्चाताप केला तर. आमच्या पाळक लोकांच्या ग्रुपवरती प्रियानो नॅझरीनचा ग्रुप आहे, महाराष्ट्रातले पाळक. त्याच्यामध्ये चाललं होतं की क्षमा मागणं किंवा क्षमा करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये प्रियानो काही जणांचं असं होतं की एखाद्या माणसाने आपल्या विरुद्ध काहीतरी वागला तर आपण त्याला क्षमा करून टाकावी. होय, आपण त्याला क्षमा करायला पाहिजे, पण त्याने त्याच्या कृतीबद्दल माझ्याकडे क्षमा मागितली तर मी क्षमा करणार. त्या व्यक्तीने माझ्याकडे क्षमा मागितली नाही तर मी त्याला क्षमा करू शकत नाही. एक समज झालेला आहे की तो कसाही माझ्या विरुद्ध वागला, मी त्याला क्षमा करत राहावे. आणि काही लोकांनी वचन त्याच्यावर टाकलं होतं 7च्या 70 वेळा. अरे पण तिथं लिहिलेलं आहे, जर त्याला पश्चाताप झाला, त्याचा दोष त्याला दाखव, पश्चाताप त्याने जर केला तर तुझ्याकडे येऊन त्याने क्षमा मागितली तर त्याला क्षमा कर. मग 7च्या 70 वेळा, दिवसभरातून
तो 7च्या 70 वेळा तुझ्याकडे आला आणि म्हणाला, अरे दादा माफ कर मला, अरे भावा माफ कर मला, माझ्याकडून झालं, त्याला क्षमा करतच राहा, नो एंड. पण त्यांनी येऊन मागितली पाहिजे, हे देवाचं वचन आहे प्रियानो. काही वेळेला आपण अशा भूलतापांमध्ये असतो की आपण म्हणतो तो कसाही वागला ना, जाऊ दे मी क्षमा करतो. त्याला माहीत नाही ना की तू त्याला क्षमा केलेली, तो तुझ्याविरुद्ध तसंच वागत राहतो, तो बिलकुल क्षमा मागत नाही. देवाचं वचन तसं नाही सांगत प्रियानो. आपण क्षमा इतरांची सुद्धा मागायला पाहिजे जर आपल्याकडून काही घडलं तर, आणि इतरांनी सुद्धा आपली जर क्षमा मागितली तर आपण क्षमा केली पाहिजे. तसं देवबाप जर आपल्यामध्ये या गोष्टी दिसत असतील, क्षमा मागणं गरजेचं आहे. आपण काय करतो, कधी कधी क्षमा न मागता दुसऱ्या गोष्टी करत राहतो देवाला आवडतील अशा. त्या पापाबद्दल, ही जी पापप्रियानो म्हटली आपण, किंवा ज्या गोष्टींचा द्वेष देवाला आहे त्याच्याबद्दल चकार शब्द देवाला प्रार्थनेमध्ये आपण सांगत नाही, बोलत नाही, कबूल करत नाही. पण आपण बायबल वाचत राहतो, दानधर्म करत राहतो, दुसरं काही प्रियानो लोकांना मदत करत राहतो, दशांश देत राहतो. मदत दुसऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किंवा काही दृष्ट्याने मदत करत राहतो. देव म्हणतो मी काही करणार नाही, कारण तुझ्यामध्ये हे जर पाप आहेत आणि तू जर त्याची क्षमा मागत नाही आहेस तर तुझ्या बाकीच्या चांगल्या कृतींबद्दल मी संतुष्ट होणारच नाही, कारण मुळात तुझ्यामध्ये ही घाण आहे. आणि म्हणून प्रभूने आपल्याला क्षमा मागण्यासाठी, जर आपल्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत स्वभावता, तर त्याच्याबद्दल क्षमा मागणं गरजेचं आहे. क्षमा मागितल्यानंतर देव क्षमा करतो. आणि माणसाबद्दलही तसंच आहे प्रियानो. हे तर माणसाच्या विरोधात आहे, पण ज्या वेळेला माणसाच्या विरोधात आपण वागतो त्यावेळेला देवाला देखील क्षमा मागणं गरजेचं आहे. जसं उधळा पुत्र त्याच्या बापाच्या विरुद्ध तो वागला, पण ज्या वेळेला खरा पश्चाताप झाला त्यावेळेला तो काय म्हणाला, मी माझ्या बापाकडे जाऊन म्हणेल, बापा मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध देखील पाप केलेले, आता तुझा मुलगा म्हणून नाही, नोकर म्हणून तरी आत घे. ती नम्रता आहे, ती क्षमा आहे, तो पश्चाताप आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी प्रियानो आपण माणसाविरुद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत, पण ज्या वेळेला माणसाच्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी आपण करतो त्याच वेळेला देवाला देखील क्षमा मागणं गरजेचं आहे, कबूल करणं गरजेचं. होय प्रभू, माझ्यामध्ये असा स्वभाव आहे, मला क्षमा कर. आणि देव त्यावेळेला क्षमा करायला तयार असतो. पुढच्या वेळेला प्रियानो आपण उरलेल्या गोष्टी ज्या आहेत, 14 आहेत एकूण गोष्टी, त्या आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. प्रभू करू तुम्हाला या वचनातून सहाय्य करू. प्रार्थना करूया. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्ता, पवित्र आत्म्या, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या तुझ्या पवित्र वचनांसाठी की खरोखर आमच्यासाठी किती अनमोल अशा गोष्टी आहेत. या भूतलावर आम्ही कसं जीवन जगावं, तुला कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट आवडत नाही, या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये प्रभू तू आम्हाला नमूद करून दिलेल्या आहे. खरोखर प्रभू तुझ्या वचनाचा अभ्यास आम्ही जेवढा करू तोपर्यंत प्रभू आम्ही खरोखर ज्या भूतलावरून देखील निघून जाऊ, परंतु प्रभू तू दरवेळेला आमच्याशी बोलत असतो, आम्हाला आत्म्याच्याद्वारे मार्गदर्शन करत असतो. आज देखील प्रभू तुझ्या वचनाद्वारे ज्या 8 गोष्टी आम्ही शिकलो, ज्या गोष्टी प्रभू तू द्वेष करतो, आम्ही त्यापासून पळून जाऊ नये, त्यावरती विचार करावा, मनन करावं की खरोखर आमच्यामध्ये त्या गोष्टी नाहीत ना. प्रभू आम्हाला सहाय्य कर की आमचं अंतःकरण चाचपडून पाहावं, आणि जर ह्या प्रकारे आणि इतर प्रकारच्या गोष्टी प्रभू आमच्या जीवनात असतील तर खरोखर प्रभू आम्ही तुझ्याकडे क्षमा मागावी, दया याचना करावी, आणि आम्ही खरोखर प्रभू तुला वचन द्यावं की आम्ही पुन्हा ह्या गोष्टी करणार नाही. प्रभू सहाय्य कर. आज या तुझ्या प्रिय मंडळीला जे उपस्थित आहेत त्यांच्यावर देखील बापा तुझी विपुल दया कृपा असू दे. जसं सुखरूप आणलं प्रभू, परतीचा मार्ग सगळ्यांचा सुखरूप कर. तुझ्या पवित्र आत्मेने त्यांना तू चालव. सर्व वाईट इन्फेक्शन्सपासून, बदलणाऱ्या वातावरणापासून, प्रत्येक लहान मुला मुलींचं
तरुण तरुणींचं, स्त्री पुरुषांचं, सगळ्यांचं, आजी आजोबांचं देखील प्रभू तू सहाय्य कर. तुझ्या इच्छेनुसार प्रभू पुन्हा एकदा आमच्या भेटीगाठी होण्यास तू मदत कर. प्रत्येकाला निरोगी आणि आरोग्याने प्रभू सुदृढ असं ठेव. तुझी शांती, तुझा आनंद आणि तुझ्या वचनाचं प्रभू सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये सदैव असू दे. येशूच्या नावात मागत आहे म्हणून तो एक बापा. आपण उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आमच्या ऋणी असरून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनावर असो. आमेन.